अहमदनगरमध्ये रोहित पवारांना आता सीआरपीएफच्या गेटवर अडवलेले आहे। एसआरपीएफच्या केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याला परवानगी नाकारलेली आहे। केंद्रात जाऊन पाहणी करण्याची रोहित पवार यांची मागणी होती, पण गेटवर अडवल्यानं कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी होतीये। रोहित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडे। संतोष, काय नेमका प्रकार घडलेला आहे? एसआरपीएफच्या केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याला परवानगी नाकारलेली आहे आणि यावेळी एसआरपीएफच्या गेटवरच रोहित पवारांना अडवल्याची दृश्य आहेत। निश्चितच आज दुपारी 3 वाजता एसआरपीएफच्या लोकार्पण सोहळ्यासाठी इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र आमदार रोहित पवार आणि कार्यकर्त्यांनी एक मागणी केली आहे की आम्हाला एक केंद्र पाहण्यासाठी आतमध्ये जाऊन द्यावं, पण प्रशासनाने या संदर्भात त्यांना आत जाण्यात मज्जाव केला आहे। या संदर्भात आता रोहित पवार जे आहेत ते आपण तो पाहू शकतो ते गेटवर सध्या चढलेले आहेत, पण पोलीस प्रशासनाने त्यांना आतमध्ये जाण्यास परवानगी नाकारलेली आहे। मात्र काही झालं तरी आम्ही आतमध्ये जाऊन याची पाहणी करणार अशी भूमिका जी आहे ती रोहित पवार यांनी घेतलेली आहे। आपण पाहू शकतो की गेल्या एक तासापासून हे जे आंदोलन आहे ते या ठिकाणी सुरू आहे। या कार्यक्रमासाठी जे माजी गृहमंत्री आहेत अनिल देशमुख आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब हे यांच्या हस्ते या लोकार्पण सोहळा पार पडणार होता, पण पोलिसांनी या कार्यक्रमाला मज्जाव केल्यामुळे आता इथे सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। लागली रोहित पवारांचं नेमकं काय म्हणणं आहे? या ठिकाणी रोहित पवार हात उंचावताना दिसतात, कार्यकर्त्यांना अभिवादन करताना दिसतात, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? निश्चितच काही जरी झालं, सरकारने कितीही दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तरी तो आम्ही हाणून पाडू आणि आम्हाला जे आतमध्ये जाण्याचा मज्जाव केलाय तर आम्हाला आतमध्ये जायला परवानगी द्यावी अशी जी ठाम भूमिका आहे ती रोहित पवार यांनी आता सध्या घेतलेली आहे। तरी काही जरी झालं तरी आम्ही आज आतमध्ये जाणार ही भूमिका रोहित पवारांनी घेतलेली आहे। लागली संतोष, तुम्ही थेट रोहित पवार यांच्याशी आता संवाद साधू शकतात का? मागेच तुमच्या रोहित पवार दिसतायत, हात उंचावताना दिसतायत, त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांच्याशी थेट संवाद साधा। आपण बातमी पुन्हा एकदा पाहूया। अहमदनगरमध्ये रोहित पवारांना एसआरपीएफच्या गेटवरच अडवलेलं आहे। संतोष, थेट रोहित पवार यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांच्याशी संवाद साधा। आपण पाहतोय गेटवर अडवल्यानं कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते। एसआरपीएफच्या केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याला परवानगी नाकारलेली आहे। केंद्रात जाऊन पाहणी करण्याची रोहित पवार यांची मागणी होती, गेटवर अडवल्यानं कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। आमचे प्रतिनिधी रोहित पवारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। थेट रोहित पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। रोहित पवार यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घ्यायचं आहे। आपण पाहतोय कार्यकर्त्यांचा गराडा आहे रोहित पवार यांना, आणि रोहित पवार हे सध्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात। काय नेमकं म्हणणं आहे रोहित पवारांचं थेट ऐकूया। रोहित पवार लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय गेटवर अडवल्यानं कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। या ठिकाणी फीत बांधत उद्घाटन सोहळा देखील होताना आपण पाहतोय। रोहित पवारांच्या हस्ते या फीत कापून उद्घाटन सध्या होत आहे। ही रिबन आम्ही बांधलेली आहे। हे नारळ मीच फोडणार आहे, पण मी इथं असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो हे तुम्ही महाराष्ट्र पोलीसचे पदाधिकारी अधिकारी आहात। अरे राहुल, त्यामुळे मी फक्त ही जी रिबन आहे मी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो की या रिबन मधलं पोलिसांपैकी कोणीतरी कापावं। कोण कापणार आहे?
मिनिटं. पोलीस अधिकारी काय रिबन कापत नाहीत, त्यामुळे आपण एक संधी एक मिनिट इथले पोलीस अधिकारी आपलं रिबन काय कापत नाही, तर आता लोकशाही लोक होता का नाही? मग लोकशाहीचा चौथा स्तंभ कोण असतो? मी पत्रकारांना विनंती करतो, माझ्या मतदारसंघाच्या वतीने हे जे दडपशाही आहे, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो, हा संदेश अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता नेत आहात. त्यामुळे तुम्ही लोकशाही टिकवण्यासाठी जो प्रयत्न करताय, तर मी हा अधिकार एका पत्रकाराला देतो. कोण पत्रकार आहे जो इथं रिबन कापेल? कोण कापणार? सर्व पत्रकार मिळून कापा. या सगळ्या हात कोणाचं ना नक्की का? च्या लोकार्पण सोहळ्याला परवानगी नाकारलेली होती आणि त्या ठिकाणी फीत बांधत रोहित पवार यांच्याकडून पत्रकारांच्या या समूहाकडून फीत कापत प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आलेले आहे. गेटवर अडवल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे. रोहित पवार यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी सातत्यानं करतायत. सर्व पोलीस अधिकारी ते SRPFचे असो, या महाराष्ट्र पोलीसचे असो, आमचे कमांडो इथं आलेले आहेत, आमच्या महिला कॉन्स्टेबल तिकडे बसलेले आहेत. ते आपल्या महाराष्ट्रातले नागरिक आहेत का नाही? आता आज आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी खरं तर आलेत, फक्त उलट्या बाजूला आहेत, आपल्या थांबवण्यासाठी आलेले आहेत. पण ते आपल्याला जे थांबवतात कोणाच्या तरी आदेशावर थांबवतात, बरोबर आहे? बघा, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.